घरफोड्या, शेतातील केबल चोरी तसंच MIDC मधील कारखान्यात चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्या महिलांना तसंच चोरीतील मालाची विक्री करण्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या 2 रिक्षा चालकांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून चोरीतील साहित्य, रोख रक्कम आणि रिक्षा असा सुमारे 8.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज राजाराम बंधाऱ्याजवळ ही कारवाई केली। कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी, शेतातील केबल आणि मोटरची चोरी तसंच MIDC मधील कारखान्यातील चोरींच्या घटना सातत्यानं घडत आहेत। त्या अनुषंगानं कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली होती। या चोऱ्या करणाऱ्या महिला आज कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळून चोरीतील मालाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या गोसावी वाडीत राहणाऱ्या सुनीता उर्फ बारकी दगडू गोसावी, नानूबाई राजू गोसावी या दोघी सराईत चोरट्या महिलांसह त्यांना चोरीतील मालाची विक्री करण्यासाठी मदत करणारे कनेरीवाडी इथला रिक्षाचालक अण्णासाहेब रुद्राप्पा चौगले आणि राजेंद्रनगर इथला रिक्षाचालक संजय सोमा सरवदे अशा चौघांना अटक केली। त्यांच्याकडून चोरीतील साहित्य, रोख रक्कम आणि 2 रिक्षा असा सुमारे 8,50,470 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक केलेल्या या चौघांकडून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 गुन्हे आणि करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 गुन्हे असे एकूण 6 गुन्हे उघडकीला आले आहेत।